हॅलो. मी कन्फ्यूज होऊन जातो एकदम स्टार्टिंगला की का बोलावं का नाही. कारण नाही का आपण कसं की जेव्हा आपण बोलतो तेव्हा बोलायच्या वेळेस आपण खूप चांगल्याने बोलून देतो या, बट स्टार्ट करायचंच नाही का आपण एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा खूप कठीण होऊन जाते स्टार्ट करणं. पण एकदा आपण फ्लो मध्ये आलो ना तर इट वॉज क्वाईट नॅचरल. असं काही फारसं एकदम काही वेगळं वाटत नाही, आपण इझिली बोलू शकतो. सो हॅलो, दिस इज दी व्हॉट आय लर्न टुडे. ओके, म्हणजे आज मी काय शिकलो. आजची तारीख आहे, आजची तारीख आहे 7 जुलै 2020 आणि आता वाजले रात्रीचे 9:30 वाजले. ओके, सो लेट स्टार्ट. वन थिंग इज दॅट व्हाय एम आय डुईंग दिस. यस, मी हे का करून राहिलो आहे कारण मला असं वाटते की हे सगळ्यांनी करावं. म्हणजे याच्यामुळे मला फायदा भेटून राहिला आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे रेकॉर्ड करतो आणि म्हणजे व्हॉट आय लर्न टुडे आणि याचा मिनिंग हाच होते की आज मी काय शिकलो. मी एव्हरीडे सांगतच राहतो याच्याबद्दल, बट समजा सगळ्यांनी हे फॉलो केलं त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये तर लिटरली खूप जबरदस्त चेंजेस येतात. कठीण होते ऑफकोर्स स्टार्टिंगला, नाही का या सर्व गोष्टी म्हणजे कॅमेरा फेस करणं इट्स म्हणजे आपण एकदम चूक होऊन जातो की का बोललो का नाही या. कारण कसं आहे की खूप साऱ्या लोकांना असं कॅमेरा फेस केल्यावर नाही का दे आर गेट कन्फ्यूज का व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू या. सो यावेळेस गोष्ट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. बट स्टार्टिंगला कठीण जाईल, माझ्यासोबत पण गोष्टी कठीणच झाल्या होत्या. येस, बट हळूहळू होईलच डेव्हलप. इट्स नॉट बिग डील. कारण आता कसं आहे स्मार्टफोन सगळ्यांपाशी आहे. ओके, आणि ते रेकॉर्ड करू शकतात. आणि इव्हन समजा जर व्हिडिओ नाही जमत असेल म्हणजे जस्ट लाईक आता मी माझ्याकडे ट्रायपॉडवर सगळं ठेवून आहे, बट नाही जमत असेल कधी कधी तर काही कठीण नाही आहे. जस्ट लाईक तुम्ही रेकॉर्डर तर असतेच प्रत्येकाच्या याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डर. जस्ट ऑडिओ रेकॉर्ड घ्या आणि बोला तुम्ही. जस्ट तुम्ही सांगा की आज तुम्ही काय काय शिकले. इट्स गुड. यस, कारण याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट होते लिटरली आय एम टेलिंग यू. कारण नाही का तुम्ही जेव्हा स्वतः रिकॉल करता त्या गोष्टी तर त्यामुळे नाही का तुमच्यामध्येच ते पुन्हा एकदा ते कंटिन्यू गोष्टी चालते. म्हणजे मानून घे की मी काल सिनेमॅटिक लाइटिंग शिकलो. ओके, मी काल तो व्हिडिओ पण टाकला होता. तर व्हिडिओ टाकला त्यामुळे मी जेव्हा ते व्हिडिओ बनवत होतो ना तर तेव्हा मी अजून जास्त शिकलो. अजून जास्त माझ्या डोक्यामध्ये रिवाइज झालं की रॅम्परंट लाईट येणे क्या असते, पॅरामाउंट लाईट येणे क्या असते, फ्लॅट लाईट येणे क्या असते, स्प्लिट लाईट येणे क्या असते, कशाप्रमाणे बनवलं जाते, कशाप्रमाणे कलर ऍड केले जाते. सो ह्या गोष्टी माहीत पडल्या जेव्हा मी ते गोष्टी रेकॉर्ड केल्या तेव्हा. सो याचा फायदा होतोच, डेफिनेटली फायदा होतो आणि सगळ्यांनाच होतो जर तुम्ही असं करत असाल ना. माझं एक प्रकारे सजेशन आहे, मी फोर्स नाही करत आहे कारण खूप साऱ्या लोकांना नाही जमत आहे. सो ओके ठीक आहे, बट यू कॅन ट्राय. समजा तुम्ही ट्राय करून राहिले आहे, तुम्हाला वाटते की तुमची लाईफ बिकम बेटर बनली पाहिजे ना, तुमचा डे म्हणजे तुमचे जे गोल्स आहेत किंवा तुमचे जे टार्गेट्स आहेत तुम्हाला ते अचीव्ह करायचं असेल ना तर तुम्ही या प्रकारची मेहनत करणं इम्पॉर्टंट. आणि मेहनत ऑफकोर्स सगळेजण करतात. समजा तुम्ही काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत जरी केली ना तर ऑब्व्हियसली इट वॉज गुड. कारण पढाई सगळेजण करतात. मी पुस्तक घेऊन पढाई करतो म्हणलं. आजकाल पढाई करण्याचे वेगवेगळे माध्यम झाले. अगोदर पुस्तक काढून पढाई करायचे, पण आजकाल लोक युट्यूब किंवा अजून दुसऱ्या काही मीडियम थ्रू किंवा ऑनलाईन थ्रू शिकतात. याच्यातून पण खूप सारे जण डेव्हलप करतात. मी पण एक माध्यम सांगितलं आहे की तुम्ही स्वतःच रेकॉर्ड करा. तुम्ही जेवढं काही शिकलंय तुम्ही बस रेकॉर्ड करा. एक प्रकारे जस्ट होमवर्क आहे आजचं आणि ते तुम्हाला सांगायचं आहे ते याप्रमाणे तुम्ही एक्सप्लेन केलं ना. सो आज मी काय शिकलो, व्हॉट आय लर्न टुडे आणि आज मला काय सांगायचं आहे. सो आज ऍक्च्युली मी एक अशी गोष्ट शिकलोय ज्याला म्हणते इमॅजिनेशन याने कल्पना. कल्पना याने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये इमॅजिनेशन इज इम्पॉर्टंट. इमॅजिनेशन एक प्रकारे इनोव्हेशनचं काम करते. कारण की जेव्हा आपण कोणती गोष्टी इमॅजिन करतो तर ती गोष्ट कधी कधी
प्रेझेंट ॲक्च्युअलमध्ये असते किंवा नसते. ओके, पण समज जर आपण त्याला इमॅजिन करत आहे आणि त्याला समज जर तुम्ही रियालिटीमध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करून राहिले आहे, तुम्ही एक इन्व्हेंटर आहे असं मी मानतो. असं म्हणजे व्हाय इज दॅट, कारण इमॅजिनेशन हे पहिली स्टेप असते त्या टॉपवर पोहोचण्यासाठी. कारण जोपर्यंत तुम्हालाच नाही माहीत राहाल की तुम्हाला का पाहिजे, तर तोपर्यंत तुम्ही त्या टार्गेटपर्यंत अचीव्ह करणार शकत नाही. म्हणजे मी असं म्हणतो की मला समोर जाऊन एक प्रकारे फिल्म डिरेक्टर किंवा असं काही बनायचं आहे, तर यासाठी माझ्यामध्ये इमॅजिनेशनची क्वालिटी असणं गरजेचं आहे. इमॅजिनेशन हे कल्पना. सो हे कल्पना कशी करायची, हाऊ इज दिस थिंग, खूप काही कठीण नाही आहे आणि मोस्ट ऑफ द पीपल करतात. आपण म्हणजे दिवसभरातून करीब 60,000 टाइम्स थिंक करतो, 60,000 टाइम्स, आणि हे बहुत जास्त व्हॅल्यू आहे. टू मच. कारण सांगू की आपण खूपदा विचार करतो छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत. ओके, त्यामुळे काय होते की आपण कधी कधी चांगला पण विचार करतो, वाईट विचार करतो, आपण कोणत्या व्यक्तीबद्दल विचार करतो, जे काही तुमच्या लाईफमध्ये होत आहे ह्या साऱ्या गोष्टीवर आपण विचार करतो. ओके, सो माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही ह्याच क्वालिटीला डेव्हलप करा एक बेटर फ्युचर बनवण्यासाठी किंवा एक बेटर यू बनवण्यासाठी, स्वतःला कमी नवीन बनवण्यासाठी. आता बाकीच्या फील्डमध्ये इमॅजिनेशन कशाप्रमाणे काम होते मला नाही, बट माझ्या फील्डमध्ये म्हणजे मला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे त्या फील्डमध्ये इमॅजिनेशन खूप इम्पॉर्टंट काम करते. फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिनेशन एक प्रकारे समज जर तुमच्यामध्ये एक रायटर आहे तर तुम्ही इमॅजिन करता आणि इमॅजिन केल्यानंतर तुम्ही त्याला स्टोरीवर किंवा बुकवर लिहिण्याचा प्रयत्न करता. दॅट इज अ वन थिंग. समजा दुसरी गोष्ट अशी पण आहे की तुम्ही जे काही इमॅजिन करता ते तुम्ही सरळ रेकॉर्ड करा. रेकॉर्ड इज क्वाईट गुड. कारण जेव्हा आपण बुकवर लिहितो तेव्हा आपल्यापाशी लिमिटेशन असते, म्हणजे आपल्यापाशी लिहिण्याची स्किल किंवा पेजेस वगैरे. समजा जर मी जे बोलून राहिलो आहे आणि ते समजा जर मी बुकवर लिहितोय म्हणलं ना तर हे खूप कठीण होऊन जाते. कारण समजा जर आपण बोलून देतो खूप काही, बट लिहायच्या वेळेस नाही का आपण छोटेसे शब्द लिहितो. तर इम्पॉर्टंट हे आहे की तुमचं जे रॉ फाईल आहे म्हणजे तुमचं जे इमॅजिनेशन आहे, इमॅजिनेशन काय आहे, तुमची रॉ फाईल आहे. रॉ फाईल म्हणजे याच्यामध्ये सगळंच काही आहे, पूर्ण मिक्सअप आहे. तर हे तुम्ही पहिले रेकॉर्ड करा. म्हणजे आजकाल आपण ज्या युगामध्ये जगून राहिलो आहे याच्यामध्ये स्मार्टफोन सगळ्यापाशी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याचा वापर करा. सो इट्स क्वाईट गुड. समजा तुम्ही रेकॉर्ड करत आहात या साऱ्या गोष्टी, तर इट वॉज व्हेरी मच बेटर. बहुत ही जबरदस्त फॅक्टर आहे हा. दुसरी गोष्ट की पहिले झालं आहे आपलं की तुम्ही बुकवर लिहा. ओके, समजा तुम्ही पूर्ण जमान्याचे होत होते तर अगोदर जे तुमचे इमॅजिनेशन किंवा जे थॉट्स आहेत ते तुम्ही बुकवर लिहा. ओके, दुसरी गोष्ट तुम्ही रेकॉर्ड करा. येस. अजून त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की समजा तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सांगा. ओके, हे डिपेंड करते तुम्हाला कशाप्रमाणे तुमचा जो इमॅजिनेशन केलेला डेटा आहे तो कुठे ठेवायचा. बट वन थिंग इज दॅट की इमॅजिन कसं करायचं. येस, म्हणजे ॲज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये इमॅजिन कशाप्रमाणे करायचं, दॅट्स अ रिअली टफ जॉब. कारण हे वाटते खूप इझी आहे बट थोडंसं कठीण असते. कारण आपलं मन असते हे खूप चंचल असते, बहुत ही जास्त लिटरली. कारण आपण एका गोष्टीवर फोकस नाही राहतो. म्हणजे आपण असं म्हणतो की मला समजा जर एखादी स्टोरी आहे, जस्ट लाईक माझी एक स्टोरी आहे, मला समोर जाऊन बायनरी कोड नावाची एक फिल्म बनवायची आहे. ओके, हा माझा कॉन्फिडन्स आहे. हे माझं ओव्हर कॉन्फिडन्स नाही, माझा कॉन्फिडन्स आहे, माझा जेन्युइन स्वतःवर विश्वास आहे आणि मला समोर जाऊन त्या फिल्ममध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करायचं आहे. सो इट वॉज लाईक दॅट की मी जेव्हा त्या फिल्मबद्दल इमॅजिन करतो तर तेव्हा मी कसं करतो इमॅजिन. तर जेव्हा मी इमॅजिन करतो ना तर तेव्हा मी एक प्रकारे कानात हेडफोन्स टाकतो आणि जस्ट इमॅजिन करतो. सो माझ्या फिल्ममध्ये चेसिंग सिक्वेन्स आहेत, त्या चेसिंग सिक्वेन्सबद्दल इमॅजिन करतो. डायलॉग्स कसे काय राहील, कशाप्रमाणे राहील.
कसं आहे, गाण्याचे बीट्स आहे ना, हे गाण्याचे बीट्स मॅटर करते. तर समजा जर तुम्ही गाण्याच्या बीटवर इमॅजिन करत असाल ना, तर तुमची जी फिल्म आहे ती बहुत ही जबरदस्त बनेल. हां, डिपेंड करते. या वन थिंग इज दॅट तुमची जी कहाणी आहे ती कशावर आहे. आता माझी जी बायनरी कोड मूवी आहे इट वॉज ॲक्शन मूवी. ओके, पण समजा जर तुमची मूवी किंवा तुमची जी कहाणी आहे ते समजा जर लव्ह स्टोरी आहे किंवा सायलेंट आहे समथिंग, तर तुम्ही त्या मूडचे गाणे बघा. ऑब्विसली त्या मूडचे गाणे आहे, अवेलेबल आहे. यूट्यूबवर ऑडिओ लायब्ररी, यू जस्ट गो टू गुगल अँड सर्च यूट्यूब ऑडिओ लायब्ररी. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळे गाणे येतात. तो काही गाणे इन्स्ट्रुमेंटल्स आहे, काही गाणे समथिंग आहे. तर गाणे नाही, एक प्रकारे ऑडिओ ट्रॅक्स आहे. तर ते मूड वाईज पण आहे, ड्युरेशन वाईज पण आहे, सगळ्या गोष्टी वाईज आहे. सो जर तुमच्यामध्ये इमॅजिनेशन क्वालिटी बिल्डअप करायची आहे, ओके, वन थिंग इज दॅट आज मी हे एक्सरसाइज केली आणि खरंच मला याने बहुत ही फायदा भेटला. लिटरली आय एम टेलिंग यू, बहुत जबरदस्त फायदा भेटला. मी सांगू आज म्हणजे काय झालं की आज सांगू आज मी काय करणार होतो. आज मी इमॅजिनेशन नाही करणार होतो. आज मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करणार होतो, स्टोरी ब्रेकडाऊन करणार होतो. कोणती आज नाही का, मी आज विचार केला गेलो होतो की आज मी शूट करीन बा टेनिसचं. सो माझे मित्र वगैरे आहे, तर मी आज शॉर्ट डिव्हिजन केलं. ओके, आणि आज सकाळपासून म्हणजे आज सकाळी उठलो, सकाळी 7 वाजता वगैरे उठलो, त्यानंतर फ्रेश वगैरे झालं आणि जस्ट मी आलो आणि आता बस मी आता स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करतो. म्हटलं तर मी बॅडमिंटनचे व्हिडिओज बघितले, प्रमोशनल व्हिडिओ, आणि त्याच्या थ्रू मग मी स्टोरी ब्रेकडाऊन केलं. म्हणजे मला कोणता अँगल हवा आहे, कोणता कॅमेरा अँगल हवा आहे, त्यानंतर मी कशाप्रमाणे शूट करीन, या सगळ्या गोष्टी मी पण बुकवर लिहिल्या. ओके, आणि ऑलमोस्ट मी करीन किती शॉर्ट्स लिहिले, मी 11 शॉर्ट्स लिहिले. या तरी कमी नाही आहे, इट वॉज बहुत कमी आहे. आपण अजून ऍड करू येतात. आणि मी हे कोणासोबत शूट करणार होतो, माझे 2 मित्र आहेत, एक बादल आहे आणि एक पिंटी. ओके, त्या दोघांसोबत शूट करणार होतो. इट जस्ट खूप काही असं खूप मोठं सेटअप वगैरे नव्हतं, डेफिनेटली नॉट. युजली माझा जो हे होता म्हणजे मोठं होता तो असा होता की लोकल याच्यामध्ये, लोकल म्हणजे की जे घरात खेळणारे किंवा घरासमोर खेळणारे लोक कशाप्रमाणे टेनिस खेळतात, त्यांच्यामध्ये शूज नाही आहे, आणि त्याच्यानंतर जे काही रॅकेट्स आहे, आणि त्यानंतर नेटसाठी ते सायकल लावतात मधात वगैरे. सो या गोष्टीसाठी ते कशाप्रमाणे खेळतात आणि त्यांची टेक्निक कशी आहे, जस्ट याला सिम्पल वेनी रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न करत होतो. तर आज मी सकाळी त्यांना कॉल लावला. ओके, ते म्हणे ओके म्हणे, ठीक आहे म्हणे, आणि आमचं ठरलं की संध्याकाळी 5 वाजता वगैरे कळू बा पिंटीच्या घरासमोर. बट मी जेव्हा सगळं घेऊन गेलो, म्हणजे इथे गिम्बल, कॅमेरा, ट्रायपॉड वगैरे सगळं काही घेऊन गेलो, तिथे गेल्यावर माहिती पडतो तो खायचं नाही, तो गेला फुटबॉल खेळायला. तर असं पूर्ण, त्यामुळे मग माझं जे स्टोरी ब्रेकडाऊन आहे ते वाया नाही गेले, ऑब्व्हियसली नॉट. हे जे आहे ते मी उद्या करेन. या आता मी आहेच कुठं आहे, मी घरीच आहे ना, पॅन्डेमिक सुरू आहे, आणि त्यानंतर जॉब गेला, सगळं काही केलं. जॉब गेला नाही म्हणजे जॉब आहे, बट पेमेंट नाही आहे. या पेमेंट भेटून न राहिला आहे. बरोबर, आता मी या सिच्युएशनला जात नाही. आता हे साऱ्या गोष्टी होत आहे, ते होत आहे. आता जे काही सिच्युएशन सोबत आपल्याला समोर जावं लागत आहे, आपण विचार नाही करू शकत की आपण या गोष्टी मागे झाल्या, हे का झाल्या, कसं झालं, त्यानंतर आपण पश्चाताप करत नाही हवं. कारण जो पश्चाताप करतो तो पश्चातापच करतो, त्याचे नथिंग एल्स. यस, प्रत्येक गोष्ट मला असं वाटते की तुमच्या लाईफमध्ये येणारं प्रत्येक गोष्ट, चांगली की असो किंवा वाईट असो, याला एक अपॉर्च्युनिटी आहे, हे तुम्ही विचार करा. अपॉर्च्युनिटी म्हणजे की तुम्हाला एक काही ना काहीतरी नवीन संधी भेटली आहे. नवीन संधी म्हणजे इन द सेन्स, जेव्हा मी जॉब करत होतो ना, तेव्हा नाही काय हे एडिटिंग किंवा या सगळ्या फिल्म मेकिंग बद्दल मी कधी, या स्क्रिप्ट डिझायनिंग किंवा स्क्रिप्ट ब्रेकडाऊन बद्दल कधी विचार नाही केला होता. मला माहीत होतं जेव्हा मी एक प्रकारे जॉब करत होतो की मला एक समोर जाऊन फिल्म बनवायची होती. या म्हणजे फिल्म बनवायची आहे बा, तर मला हे अगोदर माहीत होतं. बट यासाठी मी काही पढाई काहीच करत नव्हतो, नथिंग, कुछ भी नाही. फक्त पिक्चर पाहत होतो, दॅट्स इट. मी बहुत ही पिक्चर पाहते. मी लिटरली 3 वर्ष काम केले, आणि 3 वर्षात मी बहुत सारे फिल्म बघितले, बॉलिवूड, हॉलिवूड. लिटरली माझ्यापाशी जो डेटा यायचा ना, तो करीब 3 GB 4 GB पर डे, लिटरली. आणि मी 2 मोबाईल वापरायचो. दिस इज द मोबाईल अँड दिस इज द आयफोन. या आणि मी टॉरंटवरून नाही का एक से एक मूवी डाउनलोड करायचो, हॉलिवूड असो, बॉलिवूड असो, वेब सिरीज असो, टू मच.
नेटफ्लिक्स नाही आहे, नेटफ्लिक्स न वापरत होतो, माझ्यापाशी नेटफ्लिक्स नव्हतं तेव्हा. नेटफ्लिक्सचं मी आता रिचार्ज मारलाय, बट नेटफ्लिक्सचा जस्ट आता पॅन्डेमिक मध्ये, बट बिफोर पॅन्डेमिक मी बहुत सारे मूवीज बघितले. या सो मी काय माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की जे काही तुमच्यासोबत होते चांगलं वाईट हे एक प्रकारे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. तर माझ्यासाठी हे एक अपॉर्च्युनिटी भेटली का मी काहीतरी नवीन शिकून राहिलो. या आणि हे एडिटिंग शिकून राहिलो आहे, त्यानंतर मी फिल्म मेकिंग बद्दल शिकून राहिलो आहे, त्यानंतर मी या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करतो, त्यानंतर मी याला स्वतः प्रॅक्टिकलमध्ये करून पाहण्याचा प्रयत्न करतो. जस्ट लाईक काल मी लाइटिंग बद्दल थोडंसं शिकलो, त्याला मी थोडंसं प्रॅक्टिकलमध्ये करून पाहिलंय. जे काही म्हणजे असं कोर्स नाही आहे की तुम्ही खूप मोठा सेटअप असेल तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करता. नो, तुमच्यापाशी आता जेवढं साधन आहे जस्ट तुम्ही त्याच्यावर प्रयत्न करा आणि ऑब्व्हियसली तुम्ही बहुत जबरदस्त काम करू शकता. म्हणजे हे काय असते की एक प्रकारे बेसिक बिगिनिंग लेवल असते. समजा जर तुम्ही तुमच्या छोट्या सेटअपवर, तुमच्या ओन स्वतःच्या सेटअपवर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल ना, तर ऑब्व्हियसली तेव्हा नाही का तुम्ही एखाद्या मोठ्या फिल्म किंवा मोठ्या सेटअपवर गेल्यावर तुम्ही तशाप्रमाणे काम करता. तर कसं आहे, आणि हे चांगली पण गोष्ट आहे. यस, कारण जेव्हा तुम्ही छोट्या सेटअपवर काम करता, छोटा सेटअप याने काय, छोटा सेटअप म्हणजे इन द सेन्स की आता मी उद्या पिंडीकडे जाईन. ओके, मी पिंडी बादलला बोलवीन, दोज आर माय फ्रेंड्स. ओके, आणि त्यांच्याकडून मी शूट करेल, मी गिम्बल आणि या कॅमेरा थ्रू शूट करेल. ओके, जास्त काही खर्च नाही आहे, सगळं काही माझंच आहे. ओके, आणि डायलॉग्स वगैरे नाही, युजली जे काही आहे ते सगळे शॉर्टवर आहे आणि बिहाइंड द सॉंग्स मी टाकून राहिलो आहे. तर एक मला एक्सपिरियन्स भेटून राहिला या छोट्या सेटअपमुळे. या तर याच्यामुळे काय होतं, गलती झाली पण याच्यामुळे मला एक्सपिरियन्स भेटून राहिला. आणि दोज थिंग्स म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे हा बहुत ही व्हॅल्युएबल आहे. टू मच, कारण हा एक्सपिरियन्सच तुम्हाला समोर जाऊन रिअलाइज करतो की कोणते सिच्युएशन येतात आणि त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुमच्यापाशी कोणती लायबिलिटी असणं किंवा कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. या सो जर मी अशाप्रमाणे शूट करतो किंवा अशाप्रमाणे एडिटिंग करतो किंवा अशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला माहित पडतं अगं यार हे गलत हो गया है. लिटरली मी जेव्हा एडिटिंगवर बसतो, म्हणजे मी ऑलवेज म्हणजे मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की FCBU मध्ये जेव्हा मी फुटबॉलचे व्हिडिओ जेव्हा मी एडिटिंग करण्याचं बसलो तेव्हा मला माहीत पडलं की माझे जे स्टोरी बोर्ड आहे किंवा शॉर्ट डिव्हिजन आहे ते बहुत कमी झाले. या मला बहुत सारे शॉर्ट डिव्हिजन पाहिजे, तेव्हा आपण ऑलमोस्ट तरी करीब 1 किंवा 1.5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकतो. तर हा मला एक्सपिरियन्स भेटला मागच्या झालेल्या गलतीमुळे. म्हणजे जे मी FCBU सोबत जे मी काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला जे शॉर्ट्स घेतले मी ते कमी पडले. या लिटरली ते कमी पडले. यस, युजली जे गलत शॉर्ट्स होते, रॉंग शॉर्ट्स होते ते पण शॉर्ट मी इन्क्लूड केल्यानंतरही माझे फुटेजेस सगळे खतम झाले. तर मला रिअलाइज झालं आणि मला कळलं की ही माझी गलती झाली. यस, तर मी त्या गलतीपासून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि मी आता उद्या जे शॉर्ट डिव्हिजन म्हणजे उद्या जे टेनिस आणि बॅडमिंटन दोज आर डिफरंट थिंग. टेनिस म्हणजे काय असते की याच्यामध्ये रॅकेट असते आणि याच्यामध्ये बॉल वापरला जातो, टेनिस बॉल, आणि त्याचा जो का बोलून राहिला माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे. आय एम नॉट रिअली कन्फ्युज अबाउट टेनिस अँड बॅडमिंटन टिल दॅट आय डिडंट प्ले अबाउट दिस गेम. जोपर्यंत मी खेळत नाही तोपर्यंत मला माहितच नव्हतं की टेनिस आणि बॅडमिंटन मध्ये फरक काय आहे. मी जस्ट फक्त रॅकेट मारून राहिलो होतो, दॅट्स इट. पण ज्याच्यामध्ये फूल वापरलं जाते त्याला बॅडमिंटन म्हणतात आणि ज्याच्यामध्ये बॉल वापरला जाते ज्याला म्हणतात टेनिस. या आय एम नॉट रिअली कन्फ्युज का टेनिस म्हणजे आपलं फूल, म्हणजे टेनिस म्हणजे एक छोटासा शब्द आहे ना, टेनिस आणि बॅडमिंटन, बॅट म्हणजे मोठा, बिंटन म्हणजे बॉल, म्हणजे इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की इट्स बॅडमिंटन. का बोलून राहिलं मी मॅडम, कधी कधी मी काही पण बोलून देतो, बट इट्स दॅट थॉट. या हेच इमॅजिनेशन आहे. या म्हणजे कसं आहे, आपण यालाच कंट्रोल करायचं आहे. कारण कधी कधी माझ्या डोक्यामध्ये असेच विचार येतात, मी काही पण बोलून देतो, कुछ भी बोल देता मैं. सो आपल्या या गोष्टीला कंट्रोल ठेवायचा आहे आणि जे बोलायचं आहे किंवा जे करायचं आहे त्याला फोकस मध्ये राहा. सो मला आज काय केलं, आज मी फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिनेशन केलं. यस, मी आज काय केलं, आज युट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमध्ये गेलो आणि मी जे टेनिस आहे ना, बॅडमिंटन, पुन्हा कन्फ्युज.
सो बॅडमिंटनसाठी मी जे व्हिडिओ बनवतो त्यासाठी मी ऑडिओ ट्रॅक शोधून राहिलो होतो. ओके, सो बेसिकली माझ्यापाशी बहुत सारे जबरदस्त ऑडिओ ट्रॅक्स आहे. ऑब्विसली माझ्यापाशी बहुत जबरदस्त गाणे पण आहे, पण मी ते अपलोड करू शकत नाही. बाय, कारण कॉपीराईटचा क्लेम येतो. लिटरली मी जेव्हा नाही काही माझे पुराणे व्हिडिओज बघितले युट्यूबवर, तर त्याच्यावर नाही का कॉपीराईट क्लेम आला आहे, कारण त्याच्यामध्ये मी जे व्हिडिओज बनवले त्याच्यामध्ये बॉलिवूडचे काही गाणे होते. सो ऑब्व्हियसली कॉपीराईट क्लेम येणार आहे, कारण आता हे म्हणजे कॉपीराईट क्लेम याने आपण दुसऱ्यांचे असे गाणे विदाऊट परचेस वापरू शकत नाही. सो तो त्याचा कॉपीराईट क्लेम. तर युट्यूबवर असे काही ट्रॅक्स आहे जे तुम्ही इझिली वापरू शकता, फ्री टू यूज. तिथे पूर्ण लिहून आहे. असं जर तसं काही असेल तर खाली इन्स्ट्रक्शन देऊन असते, तर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करू शकता. बट युट्यूबवर ऑडिओ लायब्ररी नावाचं एक साईट आहे, तिथे तुम्ही जाऊन तुम्ही ट्रॅक शोधू शकता. सो इट जस्ट लाईक मी आज सांगू, आज सकाळी 10 वाजता ठरवलं होतं की मी आज बॅडमिंटनचं शूट करेल. त्यासाठी स्टोरी ब्रेकडाऊन केली आणि ट्रॅकसाठी नाही का मी करीब दुपारी जेवण झालं माझं, तर आय वॉज लाईक 12 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत, 2:30 ते 3 वाजेपर्यंत मी असं इथेच या माझ्या हॉलमध्ये मी कंटिन्यू असं वॉक करून आलो. कंटिन्यू लाईक 3 hours डूड. या कानात हेडफोन टाकले, धड 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 धड. आणि मला माहित पण नाही. वन थिंग इज दॅट, जेव्हा मी इमॅजिन करत होतो ना, पण इथे एक गलती झाली माझ्या त्यांनी. मी इमॅजिन केलं ते टेनिस बद्दल नाही इमॅजिन केलं. नो 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 मी इमॅजिन केलं ते माझ्या फिल्म बद्दल इमॅजिन केलं. तर टेनिस गेलं भोकात. सॉरी, टेनिस नाही, बॅडमिंटन. व्हाई वुड आय कंफ्यूज यार. टेनिस अलग है, बैडमिंटन अलग है. ओके, जिसमें फूल इस्तेमाल करता है वो बैडमिंटन है, जिसमें बॉल इस्तेमाल करता है वो टेनिस है. ओके, डोंट बी कंफ्यूज. ओके, सो मी ट्रॅक शोधण्यासाठी ऑडिओ लायब्ररीमध्ये गेलो आणि ते ऑडिओ ट्रॅक ऐकत बसलो फॉर बॅडमिंटनच्या शूटिंगसाठी. बट ऍक्च्युली मी इमॅजिन त्या बॅडमिंटनच्या शूटिंग बद्दल इमॅजिन करणंच वेळ मधात सोडून दिलं आणि मी माझ्या फिल्म बद्दलच इमॅजिन करत बसलो. आणि याच्यामध्येच ऑलमोस्ट माझे 3 घंटे गेले आणि मला माहीतच नाही का 3 घंटे कसे गेले. लिटरली मला असं वाटते की मी 3 घंटे ना हार्डली 15-20 मिनिट झाले असतील किंवा अर्धा घंटा झाले, कारण मी जे ट्रॅक लावले होते वॉज टू धड 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 आणि बहुत असं म्हणजे कॉम्पॅक्ट केलं होतं मला. आणि लिटरली मी जेव्हा त्या झोनमध्ये होतो ना, तर असं फील करत होतो की ते गोष्टी पूर्ण माझ्यासोबत होऊन राहिल्या. म्हणजे तो चेसिंग सिक्वेन्स असो, प्लेन सिक्वेन्स असो, यस हे कधी कधी होते तुमच्यासोबत डेफिनेटली. समजा तुम्ही पण ट्राय केलं असेल ना, जेव्हा काही गाणे नाही का तुमच्या डोक्यामध्ये जातात, एवढे धडधड वाजतात आणि त्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये अजीबसी इमेजेस क्रिएट होते, एक अजीबसी व्हिडिओ फाईल लागते तुमच्या डोक्यामध्ये. तर लिटरली आज मी त्याच्याबद्दल विचार करत होतो ना, तर आय वॉज लाईक ऑन द अनदर झोन. या खरंच मी याच्या अगोदर एक्सपिरियन्स केला आहे, पण आज मी पुन्हा ते एक्सपिरियन्स केलं. आणि आज मी एवढंच म्हणजे मॅक्सिमम टाइम म्हणजे 3 घंटे, आणि लिटरली 3 घंटे मी काय असं चेअरवर नव्हतो. नो या 3 hours आय वॉज लाईक यहाँ से यहाँ. मी एक प्रकारे रेकॉर्ड पण केलं आहे या गिम्बलवर एक हे आहे अप्लिकेशन, दॅट इज नेम इज टाइम लॅप्स मध्ये मी पूर्ण रेकॉर्ड केलंय. 3 घंटे नाही, बट हार्डली 5 मिनिटासाठी रेकॉर्ड केलं, बट केलं या. बट ऍक्च्युअल मध्ये मी ऑलमोस्ट करीब 3 hours कंटिन्यू जस्ट वॉकिंग फ्रॉम दिस वे टू दिस वे या. आणि टिल द एंड मी त्याच्याबद्दल इमॅजिनच करत राहतो. सो इट वॉज ग्रेट या. म्हणजे मला याचा खूप मोठा फायदा भेटला आहे. आणि ऑब्व्हियसली मी या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या आहे. यस, मी याच्यात नाही रेकॉर्ड केलं आहे. मी माझ्या स्वतःचा एक आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड हे पण एक प्रकारे व्हॉट आय लर्न टुडे याच्यासारखंच आहे, बट आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काफी पर्सनल गोष्टी शेअर केल्या मी. ते माझ्या लाईफमध्ये सगळ्या पर्सनल गोष्टी मी त्याच्यामध्ये शेअर करतो. याच्यामध्ये मी आज काय शिकलो हे रेकॉर्ड करतो. मी खूप रेकॉर्ड करतो या, आणि युट्यूबवर पण अपलोड करतो. कोई देखो मत देखो, कोई फरक नाही पडला. आय वॉज लाईक जस्ट सो आज सांगण्याला फक्त एवढंच आहे. मी हे म्हणत नाही की हे गोष्ट किती जबरदस्त आहे किती नाही आहे या, कारण हे मी फील केलं आहे, त्यामुळे मला माहित आहे की हे किती जबरदस्त आहे. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी स्वतःमध्ये करून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा फरक भेटणार नाही.
अनलेस तुम्ही समजा जस्ट व्हिडिओ पाहताय, माझा व्हिडिओ पाहताय आणि त्यानंतर तुम्ही काहीच नाही करून आले, काही फरक नाही यार. म्हणजे तुम्ही जस्ट हे व्हिडिओ बघितले ना, आता मध्ये जेवढा तुम्ही वेळ माझ्यासोबत बघण्याचा प्रयत्न केला आहे, हा पूर्ण अभ्यास केला आहे. कसं आहे की काही लोक फक्त बघतात, बट काही लोक त्याच्यावर ऍक्ट पण करतात. सो जर तुम्ही त्या लोकांसारखे आहे जे तुम्ही ऍक्ट करण्याचा प्रयत्न करतात, ती गोष्ट. सो दिस इट. अजून एक गोष्ट, माझा एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे प्रवेश. त्यांनी मला एक जबरदस्त आयडिया दिली आहे अबाउट द इंटरव्ह्यू. ऑब्विसली त्यांनी मला सांगितलं की या पॅन्डेमिकमुळे खूप जणांचे जॉब गेले आणि खूप साऱ्या जणांचं अनएम्प्लॉयमेंट वाढलं. युजली आपल्या इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त आहे. अनएम्प्लॉयमेंट याने की ज्यांना म्हणजे ग्रॅज्युएट झाले, शिकले, पण त्यांना अजूनमध्ये जॉब लागली नाही ॲट द एज ऑफ 27 किंवा 28 पर्यंत. या तर हे खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ऍक्च्युली. म्हणजे कसं आहे 28-27 पर्यंत तुम्हाला जॉब लागणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्हाला जॉब लागते तेव्हा तुम्ही सॅटिस्फाय राहता आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या लाईफला डेव्हलप करण्यासाठी तुम्ही समोर स्टेप घेता, म्हणजे लग्न करता वगैरे वगैरे. जर तुम्हाला जॉब ऍट द एज ऑफ 28, 30 किंवा 32 मध्ये लागत असेल ना, दॅट वॉज रिअली खूप कठीण होते या एजमध्ये. त्या एज नंतर मग आपण लग्न करू, त्यानंतर मुलं पैदा करू. इट वॉज टू मच या. आणि आपल्या इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त आहे ऑब्व्हियसली. आणि याच्यामध्ये हे ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट हे ऑलरेडी होतं, बट त्याच्यानंतर हा कोरोना आला आहे. ओके, हे कोरोना महामारी पॅन्डेमिक आला आहे, त्याच्यानंतर खूप जणांचा जॉब पण गेला आहे. तर याच्यामुळे जो अनएम्प्लॉयमेंटचा रेशो आहे तो अजून जास्त वाढलेला आहे. ओके, तर हे एक बेकार सिच्युएशन आहे. ओके, आणि या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आपली गव्हर्नमेंट काय करून राहिली आहे. ओके, सो प्रवेशने मला एवढं सांगितलं की तू असा एक इंटरव्ह्यू बनव आणि ज्या इंटरव्ह्यूमध्ये तू नाही का इंटरव्ह्यू बनव, म्हणजे इंटरव्ह्यू घे अशा लोकांचा की फर्स्ट ऑफ ऑल असे 3 लोक जे ग्रॅज्युएट झाले आणि 3-4 वर्षापासून पढाई करत आहे गव्हर्नमेंटची, बट त्यांना अजूनपर्यंत जॉब लागली नाही आहे. बट दे आर स्टील, ते खूप प्रयत्न करतात, बट दे आर नॉट वेल. सो दोज आर द पर्सन. दुसरे असे काही अधिकारी आहे जस्ट लाईक HR आहे किंवा एक प्रकारे रिक्रुटर्स आहे. ओके, त्यांच्याकडून विचार करू की या कोरोना महामारीमुळे, कोरोना पॅन्डेमिकमुळे कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आले आहे आणि त्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आले आणि त्यानंतर हे रिक्रुटमेंट कुठपर्यंत थांबणार आहे, यामध्ये किती वेळ थांबणार आहे, का 1 वर्ष 2 वर्ष किंवा व्हॉट इज द सिच्युएशन. या सिच्युएशनला तुम्ही कशाप्रमाणे हँडल करता. सो दॅट इज द सेकंड. थर्ड आहे ते आहे हायर अधिकारी. म्हणजे हायर अधिकारी म्हणजे आमदार किंवा खासदार. मी टार्गेट केलं आहे की आपल्या आमदार किंवा खासदार म्हणजे आपले वर्धेतले आमदार खासदार यांना टार्गेट करू. किंवा म्हणजे कसं आहे की कोरोना आहे, ऑब्व्हियसली आपल्याला सेफ्टी प्रोटोकॉल्स तर सोबतच घेऊन चालावं लागेल, या कोरोना सोबतच घेऊन चालावं लागेल. बट या अनएम्प्लॉयमेंटचं काय, हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. ऑफकोर्स सेफ्टी तर फॅक्टर आहेच, बट या अनएम्प्लॉयमेंटवर खूप जास्त फॅक्टर आहे. जर समजा जर आपण या गोष्टीकडे लक्ष नाही दिले तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम फेस होऊ शकतो. कारण आपल्या इंडियामध्ये यूथ बहुत जास्त आहे आणि समजा जर आपण या गोष्टीला आपण प्रॉपरली अंडरस्टँड नाही केलं तर इट वॉज टू मच डिझास्टर फॉर अस. सो हा एक टॉपिक मला त्यांनी सांगितला आणि मला ही कल्पना खूप आवडली. यस, इट्स वॉज इंटरव्ह्यू. खूप काही कठीण नाही या गोष्टीला करण्यासाठी. मी ऑब्व्हियसली याच्याबद्दल विचार करीन. ऍक्च्युली स्टडी करावं लागते. यस, कारण इंटरव्ह्यू करायच्या वेळेस नाही का मी कशा प्रकारे स्टडी करीन, मला माहीत असलं पाहिजे अनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे, त्यानंतर आपल्या लोकल डिस्ट्रिक्टमध्ये किती अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यानंतर असे किती शिक्षित आहे, असे लोक किती आहे ज्यांना जॉब लागली आहे, आणि त्यानंतर मग मला यांचे स्कीम किंवा यांचे जे काय म्हणते स्ट्रॅटर्जी, जे गव्हर्नमेंटची स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यावर हे लोक किती काम करून राहिले, जे अधिकारी लोक आहेत. ओके, त्यांना मी कसे क्वेश्चनिंग करेन, क्वेश्चनचे पूर्ण मला एक प्रकारे लिहावं लागेल, त्याला अंडरस्टँड करावं लागेल आणि त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू करणं थोडंसं कठीण राहील कारण त्यांचे डेट्स, त्यांचे शेड्यूल खूप असते. बट नाही ऑब्व्हियसली नाही म्हणणार नाही, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहे. कारण त्यांना एक खूप मोठ्या डिस्ट्रिक्टवर सगळं काम करावं लागते, कारण पॅन्डेमिक आहे. आपलं कशी काम नाही पण त्यांच्यापाशी काम आहे ऑब्व्हियसली.
सो माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की समजा जर आपण हा इंटरव्ह्यू समजा जर केला तर इट विल बी बेटर, कारण आपण एक नवीन एक्सपिरियन्स स्वतःमध्ये जनरेट करू आणि आपल्याला माहीत पडेल की मोठ्या लोकांसोबत कसं बोलायचं. आणि दुसरी गोष्ट की माझं थोडंसं नेटवर्क वाढेल. नेटवर्क म्हणजे की मी अशा प्रकारचे काम करतो, म्हणजे फिल्म मेकिंग, इंटरव्ह्यू आणि शूटिंग, स्पोर्ट्स व्हिडिओ किंवा वॉटेवर. तर समज जर एक प्रकारे समज जर असा माझा नेटवर्किंग क्रिएट झाला तर इट विल बी ग्रेट. तर याचा फायदा मला पण होईल आणि या इंटरव्ह्यूचा फायदा मला होईलच डेफिनेटली. आणि समज जर हा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ समज जर मी यूट्यूबवर ब्रॉडकास्ट करत आहे तर इट विल बी ग्रेट. जस्ट एक बेसिक कल्पना आहे, अजूनपर्यंत खूप काही एकदम क्लिअर अप नाही प्रत्येक गोष्टी. सो जस्ट पूर्ण कल्पना आहे. आय डोंट नो कुठपर्यंत जाईल का नाही जाईल किंवा होईल का नाही होईल, इट वॉज पॉसिबल ऑर नॉट, बट ऑब्विसली माझ्याबद्दल विचार करेल. सो दिस इज इट. आज एवढंच. आज दिस इज वॉट आय लर्न टुडे. ओके, आज शिकलो मी इमॅजिनेशन. उद्या मी काय शिकणार आहे? उद्या ऍक्च्युली टेनिसचा व्हिडिओ, बैडमिंटन वीडूड. कब समझेगा वो बैडमिंटन है नॉट टेनिस? वाई? दिस इज द बैडमिंटन. ओके, सो उद्या मला बॅडमिंटनचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे विथ दोज पीपल. त्याची मी स्क्रिप्ट ब्रेक डाऊन आता मी करेल. ओके, आणि उद्या समज जर क्लाउडी डेज राहिला म्हणजे असं एक प्रकारे, तर त्यामुळे थोडंसं मला डिफ्युजन म्हणजे चांगलं भेटेल. समज जर उन्हामध्ये मी नाही रेकॉर्ड करू शकत. व्हाय? कारण जेव्हा उन्हामध्ये रेकॉर्ड करतो ना तेव्हा खूप चिडचिड होते. मी रेकॉर्ड करतो माझी पण चिडचिड होईल, जे खेळून राहिले त्याची पण चिडचिड होईल, कारण घाम वगैरे येईल, त्यामुळे शर्ट ओलं होईल आणि फ्रेममध्ये ते बहुत बेकार दिसेल. सो आय डोंट वॉन्ट टू डू दिस. सो मला जो रेकॉर्ड करायचा तो रेकॉर्ड करायचा आहे एक क्लाउडी डेजमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे कसं की ऊन नाही आहे आणि क्लाउड आहे पूर्ण, या सावली वगैरे आहे समथिंग. तर अशा परिस्थितीमध्ये रेकॉर्ड करता येते आणि बहुत जबरदस्त रेकॉर्ड होते. त्यामुळे मला लाईटनिंगची गरज पडणार नाही, लाईटची अशी गरज पडणार नाही. तरी माझ्यापाशी लाईटची व्यवस्था आहे. सो लाईटची व्यवस्था म्हणजे माझ्याकडे जुगाड आहे. जुगाड म्हणजे कोणता? युजली लाईट गेल्यावर नाही का माझ्या घरी एक टॉर्च आहे, ज्याच्यामध्ये असं टॉर्च आणि त्याच्यानंतर असं एक प्रकारे लाईट लागतो. प्रत्येकाच्या घरी असते, इमर्जन्सी लाईटसाठी वापरले जातात, प्रत्येकाकडे असते. तर मी ऍक्च्युली याचं लाईटनिंग वापरू शकतो. ज्या माझा एक छोटासा जुगाड म्हणून हलकाचा वापरू शकतो. सो एक प्रकारे होऊ शकते, जमू शकते काम. आपल्या फ्रेममध्ये समजा जर आपला सब्जेक्ट जबरदस्त दिसत असेल तर या गोष्टीपासून दॅट इज ओके फॉर मी. आपल्याला खूप मोठे लाईटची वगैरे काही गरज नाही, छोट्या सेटअपवर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके, सो दिस इज द एंड अँड दिस इज वॉट आय डू टुडे. ओके, आणि उद्या पण मी रेकॉर्ड करीन.